सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी शनिवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. 2017च्या निवडणुकीत राजकीय समीकरणे आणि सध्याची बदललेली परिस्थिती पाहता यावेळची लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळेस सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाने बाजी मारली होती आणि इतर कोणता पक्ष किती यशस्वी ठरला होता याचा आढावा आपण घेणार आहोत. चला जाणून घेऊ 2017च्या सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचा पक्षनिहाय निकाल. 2017च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारत सत्ता हस्तगत केली होती. भारतीय जनता पक्षाला 2017च्या निवडणुकीत 25 जागांवर यश मिळाले होते, तर त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस 17 जागा, काँग्रेसला 7 जागा, शिवसेना 3 आणि इतर पक्ष तसेच अपक्ष यांना 8 जागांवर यश मिळाले होते. 2017च्या निवडणुकीनंतर संग्रामसिंह देशमुख भाजपा यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून तर सुहास अनिलराव बाबर शिवसेना यांनी उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता. 2017 साली सांगली जिल्हा परिषदेत कोण किती जागा जिंकल्या होत्या? पक्ष जिंकलेल्या जागा भाजपा 25, राष्ट्रवादी 17, इतर 8, काँग्रेस 7, शिवसेना 3, एकूण 60. 2017मध्ये भाजपा सर्वाधिक 25 जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला होता. भाजपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या वर्चस्वाला जोरदार हादरा दिला होता. भाजपा 2017 साली मिळवलेले यश पुन्हा राखू शकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील बदललेल्या समीकरणामुळे यंदा मतदार कुणाला कौल देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण 2017च्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र होते. म्हणजेच या दोन्ही पक्षात सध्या आहे तशी फूट पडलेली नव्हती. या फुटीचा परिणाम राजकीय समीकरणांवर पडणार हे निश्चित आहे. जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडले आणि 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 2039 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. 18,18,742 मतदार आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करणार आहेत. जिल्हा प्रशासनाने मतदानाची जय्यत तयारी केली होती. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटात आणि 10 पंचायत समितींच्या 122 गणांमध्ये शनिवारी मतदान झाले. यामध्ये सुमारे 18 लाख मतदारांसाठी 2039 केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी 8,979 कर्मचारी आणि 248 विभाग प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती.